गणपती मोर आता सगळं तुमच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि तर मग सुट्टी होती आज, तेवढं जाऊया. तो चल मग आमची ट्रेन आलेली आहे. शेअर टॅक्सीने जातोय, डायरेक्ट टॅक्सी देखील चालत जातो. हे गोलदेव मंदिर आहे, मुंबईचा सम्राट पाद्यपूजन सोहळा. गणपती मोर आता सगळं तुमच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि आपण आज चाललो आहे मुंबईच्या सम्राटच्या पाद्यपूजन सोहळ्याला. आणि आपण आता सायन्स सेशनला, इकडनं आम्ही ट्रेनने जाऊ. चला. नेहमीप्रमाणे माझा मित्र म्हणजे अनिकेत जाधव हे आपल्याबरोबर आज येत आहे पाद्यपूजनसाठी. तर मग सुट्टी होती आज, तेवढं जाऊया. तो चल मग आमची ट्रेन आलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट आता उतरल्यावर भेटतो. पोचलो सँडस रोड स्टेशनला. इकडनं आम्ही आता अवघे 2 किलोमीटर आहे मंडप. बघू आता शेअर टॅक्सीने जातोय, डायरेक्ट टॅक्सी देखील चालत जातोय. बघूया. पोचलो आम्ही गोलदेऊळला. इकडनं म्हणजे 15 रुपये शेअर टॅक्सी आहे स्टेशनपासून, सँडस रोड स्टेशनपासून. इकडनं खेतवाडी अवघे 5 मिनिटावरती चालत आहे. सेकंड तुम्हाला ऑप्शन एक आहे की तुम्ही चर्नी रोड साईडने येऊ शकता वेस्टर्न लाईननी. हे गोलदेऊळ मंदिर आहे. हे गोलदेऊळ मंदिर आहे कुंभारवाड्यामधलं. इकडनं या साईडनी खेतवाडी. पोचलो आम्ही मुंबईच्या सम्राटच्या पाद्यपूजन सोहळ्याला. मुंबईचा सम्राट पाद्यपूजन सोहळा. हा तर दिसतो ना हेमंत नावाचा चांगला फोटोग्राफर आहे.
मंडळाच्या वतीने गुरुदेव आपण त्यावर करतो. पण त्याच्या अगोदर दरवर्षीप्रमाणे आपल्या सर्वांना उत्सुकता असते की या वर्षी मुंबईचा सम्राट कसा असेल, त्याचं डेकोरेशन कसं असेल. त्याची एक झलक आपण पाया पडताना बघितलं आहे की मुंबईचा सम्राट यावेळी वृंदावनामध्ये येण्यासाठी नोंद घ्यायची आहे. बोला कृष्ण भगवान की मुंबईच्या सम्राटचा राधे राधे. आणि त्याच अनुषंगाने मुंबईच्या सम्राटचं टी शर्ट हे याचं अनावरण आपल्या अध्यक्षांच्या हस्ते आपण करत आहोत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता मुंबई सम्राटचं पाद्यपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. मंडळाने ऑफिशियल टी शर्टचं अनावर पण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये बघितलंही असतं तुम्ही. आणि एक असं एक आहे की मंडळाने हे पण डिक्लेअर केलं आहे की यंदाचा मुंबईचा सम्राट वृंदावनमध्ये येणार. म्हणजे तुम्ही समजू शकता मी काय म्हणायचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.